नमस्कार, एस न्यूजमध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। कोल्हापुरात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत ग्रामीण डाक सेवेचं संमेलन संपन्न। 6000 डाक सेवकांची उपस्थिती। राष्ट्रीय गुन्हे अहवालानुसार देशातील दर 2 शेतकरी आत्महत्यांमागे एक आत्महत्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याची। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शेतकरी आत्महत्यांसंदर्भात श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी करत वेधलं सरकारचं लक्ष। मत चोरी होऊ नये यासाठी सरकारला सुबुद्धी दे, काँग्रेसच्या महिला आघाडीचं कोल्हापुरातील ओढ्यावरील रेणुका देवीला साकडं। पेठवडगाव पोलिसांनी घरात घुसून अमानुष मारहाण केली, हद्दपारीची कारवाई झालेल्या धनाजी मानेचा आरोप। आणि राज्यातील बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी वेधलं सरकारचं लक्ष। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। सन्मान, ओळख आणि आत्मविश्वास हीच डाक सेवकांची देशातील खरी ओळख आहे। ग्रामीण डाक सेवकांच्या माध्यमातून डिजिटल, लॉजिस्टिक आणि बँकिंग सेवा सक्षमपणे राबवून विकसित भारत घडवूया असं आवाहन केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलं। कोल्हापुरात आयोजित ग्रामीण डाक सेवक संमेलनात ते बोलत होते। कोल्हापुरातील पोलीस परेड मैदानावर ग्रामीण डाक सेवक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। ग्रामीण भागातील भारतीय टपाल सेवेचा कणा असलेल्या ग्रामीण डाक सेवकांच्या समर्पित सेवेचा सन्मान करणं आणि ग्रामीण भारतात टपाल, बँकिंग आणि विमा सेवा पोहोचवण्यातील त्यांच्या भूमिकेची दखल घेणं हा या संमेलनाचा मुख्य उद्देश होता। गोवा आणि पुणे विभागातून आलेले सुमारे 6000 ग्रामीण डाक सेवक या संमेलनाला उपस्थित होते। यावेळी मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते। त्यांनी डाक विभाग डिजिटल इंडियाचा महत्त्वाचा आधारस्तंभ बनलाय असं सांगत डाक सेवकांचा सन्मान, ओळख आणि आत्मविश्वास हीच देशाची खरी ओळख आहे। पार्सल सेवा, बँकिंग, पासपोर्ट सेवा, थेट लाभ हस्तांतरण यासारख्या सुविधा आज गावोगावी पोहोचत असून ग्रामीण डाक सेवकांचं योगदान अत्यंत मोलाचं असल्याचं नमूद केलं। खासदार शाहू महाराज छत्रपतींनी ग्रामीण डाक सेवक हे ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असून त्यांचं काम केवळ पत्र वितरणापुरतं मर्यादित राहिलं नसून आज विविध जनसेवा, आर्थिक आणि प्रशासकीय सेवा ते प्रभावीपणे बजावतायत असं खासदार शाहू महाराज यांनी सांगितलं। कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामीण डाक सेवकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी डाक सेवा महासंचालक जितेंद्र गुप्ता, महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह, पोस्टल सर्व्हिसेस बोर्डचे सदस्य सुर्वेदू कुमार स्वैन, अभिजित बनसोडे, रमेश पाटील यांच्यासह अन्य अधिकारी तसंच गोवा आणि पुणे क्षेत्रातील सुमारे 6000 ग्रामीण डाक सेवक उपस्थित होते। राज्यात सावकारी कर्ज, इतर बँकांचे कर्ज, नापिकी आणि अतिवृष्टीमुळे जानेवारी ते सप्टेंबर 2005 या कालावधीत एकूण 789 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। केंद्र शासनाच्या राष्ट्रीय गुन्हे अहवालानुसार देशातील दर 2 शेतकरी आत्महत्यांपैकी सरासरी एक आत्महत्या महाराष्ट्रात झाली आहे। या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय? शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी श्वेतपत्रिका जाहीर करून कोणत्या उपाययोजना केल्यात असे प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले। आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न उपस्थित करताना जानेवारी ते सप्टेंबर 2005 या कालावधीत एकूण 789 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं। सावकारी कर्ज, इतर बँकांचे कर्ज, नापिकी आणि अतिवृष्टीमुळे या आत्महत्या झाल्या आहेत। यामध्ये विदर्भातील नागपूर विभागात 296 तर मराठवाडा विभागातील 212 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। केंद्र शासनाच्या राष्ट्रीय गुन्हे अहवालानुसार देशातील दर 2 शेतकरी आत्महत्यांपैकी सरासरी एक आत्महत्या महाराष्ट्रात झाली असून राज्यात एकूण 6669 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं नोंदवण्यात आलं आहे।
त्यामध्ये 4,150 शेतकरी आणि 2,519 शेतमजुरांचा समावेश आहे. या प्रकरणी शासनानं चौकशी केली आहे काय? चौकशीच्या अनुषंगानं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत कोणती कार्यवाही केली? तसंच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी श्वेतपत्रिका जाहीर करून कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर खुलासा करताना मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन स्तरावरून विविध विभागांमार्फत उपाययोजना करण्यात येत असल्याचं सांगितलं. आत्महत्या रोखण्याकरता शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळणं, सिंचन सोयींमध्ये वाढ करणं, पिकांची, शेतजमिनीची आणि पशुधनाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वाटप करणं या बाबी जिल्हा स्तरावर राबवण्यात येत असल्याची माहिती मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. आमदार खासदार निधीचा विनियोग योग्य पद्धतीनं करण्यात यावा आणि सर्व दिव्यांगांना समान 2,500 रुपये पेन्शन मिळावी या मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आलं. यावेळी दिव्यांग बांधवांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं. आमदार खासदार निधीचा योग्य विनियोग करावा आणि सर्व दिव्यांग बांधवांना सन्मानजनक 2,500 रुपये पेन्शन मिळावी यासाठी राज्यभर दिव्यांग बांधवांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार कोल्हापुरातही शुक्रवारी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी दिव्यांग बांधवांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं. दिव्यांग बांधवांचं निवेदन स्वीकारण्यासाठी कोणी प्रशासकीय अधिकारी बाहेर आले नाहीत. निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅम्प नसल्यानं आंदोलकांनी पायऱ्यांवरच ठिय्या मारला. मात्र तरीही कोणीही अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी आले नसल्यानं दिव्यांगांचा संयम सुटला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांना बोलावून निवेदन स्वीकारलं. या आंदोलनात देवदत्त माने, समाधान हेगडकर, जयश्री शिंदे, रावसाहेब मिठारी, जयसिंग खोत, प्रदीप आईगुळे, रामचंद्र वडेर, सबेरा मुजावर, सुरेश ढेरे, तानाजी देसाई, उमेश चटके सहभागी झाले होते. राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-पीक पाहणी ॲपवर आपल्या पिकांची नोंदणी केलेली नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी. आता या शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीनं पिकांची नोंदणी करता येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ही माहिती दिली. ई-पीक पाहणी ॲपवर अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक समस्या, स्मार्टफोनचा अभाव किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या अडचणींचा सामना करावा लागत होता. परिणामी राज्यातील शेतकऱ्यांपैकी सुमारे 21% शेतकरी या महत्त्वाच्या प्रक्रियेपासून वंचित राहिले होते. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे, शासकीय योजनांचा लाभ आणि पीक कर्ज मिळवण्यासाठी ई-पीक पाहणीची नोंदणी अनिवार्य असल्यानं या वंचित शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती. आता राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-पीक पाहणी ॲपवर आपल्या पिकांची नोंदणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीनं पिकांची नोंदणी करता येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ही माहिती दिली. या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची अचूक नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. मुरगुडमधील शिंदेवाडीतील गो ॲग्रीटेक कोल्हापूर वैरण उत्पादक कंपनीला अमेरिकेतील एन्व्हायरमेंट डिफेन्स फंड संस्थेचे अँड्र्यू हॅडसन, जॉर्ज टाउझल, एलिसन ईगल, डेरेक टेपे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी वैरण उत्पादक शेतकऱ्यांशी मुक्त संवाद साधला. मुरगुडमधील शिंदेवाडीतील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि गोकुळ दूध संघाच्या वतीनं गौ ॲग्रीटेक कोल्हापूर वैरण उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. कंपनीच्या वतीनं पशुधनासाठी सायलेज आणि सुकाचारा निर्मिती आणि विक्री करण्यात येते. या कंपनीला अमेरिकेतील एन्व्हायरमेंट डिफेन्स फंडचे अँड्र्यू हॅडसन, जॉन टाउझल, एलिसन ईगल, डेरेक टेपे यांनी भेट दिली. बायफ संशोधन केंद्र आणि गोकुळ दूध संघ यांच्या संयुक्त विद्यमानं या भेटीचं आयोजन करण्यात आलं होतं. बायफ रिसर्च फाउंडेशनचे डॉक्टर अभिनव जोशी आणि डॉक्टर उदय वडी यावेळी उपस्थित होते. अमेरिकी सदस्यांनी कंपनीची पाहणी करत निर्मिती प्रक्रिया जाणून घेतली. यावेळी त्यांनी वैरण उत्पादक शेतकऱ्यांशी मुक्त संवाद साधत कामाचं कौतुक केलं. त्याचबरोबर गौ ॲग्रीटेक कोल्हापूर वैरण संस्थेला नवनवीन योजना, मार्गदर्शन मिळवून देण्याबाबत सहकार्य करण्याचं आश्वासन EDF आणि बायफ या संस्थांच्या अधिकाऱ्यांनी दिलं.
शेतकऱ्यांच्या वतीनं बोलताना प्रतापराव चिपळूणकर यांनी विना नांगरट शेती पद्धतीनं तयार होणाऱ्या चाऱ्याच्या गुणवत्तेबद्दल माहिती दिली. निसर्गमित्र परिवार कोल्हापूरचे अनिल चौगुले यांनी चारा वनस्पतीबद्दल माहिती दिली. याप्रसंगी सागर किल्लेदार, भिकाजी दाभोळे यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी बायफ रिसर्च फाउंडेशनचे डॉक्टर अक्षय जोशी, सचिन जोशी, गोकुळ दूध संघाचे अधिकारी दयावर्धन कामत आणि परिसरातील वैरण उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कोल्हापुरातील ओढ्यावरील रेणुका देवीची आंबील यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेस आघाडीच्या वतीनं सरकारला सुबुद्धी दे, मत चोरी होऊ नये असं साकडं घालण्यात आलं. कर्नाटकातील सौंदत्ती डोंगरावरील रेणुका देवीची यात्रा झाली की शनिवारी कोल्हापुरातील ओढ्यावर रेणुका देवीची आंबील यात्रा होते. त्यानुसार आज ही आंबील यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि भाविकांच्या अलोट गर्दीत पार पडली. यावेळी कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेस आघाडीनं देवीला ओटी आणि नैवेद्य अर्पण करून तिच्याकडं सर्वसामान्यांच्या हिताचं साकडं घातलं. या सरकारला सुबुद्धी दे आणि मत चोरीपासून त्यांना परावर्तित कर असं साकडं देवीला घातलं. कोल्हापूर जिल्हा शहर महिला काँग्रेसतर्फे आज आम्ही इथं आलेलो आहोत. यल्लमा देवीकडं आमचं असं साकडं आहे की राज्य सरकारला सुबुद्धी दे, निवडणूक आयोगाबरोबर संगनमत करून जी मतचोरी करत आहेत ते होऊ नये. महानगरपालिकेच्या निवडणुका आज तोंडावर आहेत. योग्य प्रतिनिधींना निवडून द्यायला हवं. टाकून मतचोरी होऊन इतर लोक निवडून येणे हे काही योग्य नाही. याचंच मागणं आम्ही आज देवीकडे मागत आहे. सध्या मत चोरीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. सरकार यावर कोणतंही उत्तर द्यायला तयार नाही. त्यामुळे आता रेणुका देवीच यावर मार्ग काढेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला. यावेळी नंदिनी वैद्य, पद्मजा भुरके, संदेश गुणाजी, नूतन वैद्य, कविता मोरे, शीतल शिंदे, हेमा पाटील, पूजा आरडे, सुहासिनी आयरेकर यांच्यासह आदी उपस्थित होत्या. ब्रेकनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातील बांधकाम कामगार हे विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित असून त्यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली आहे असा प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात उपस्थित केलाय. बांधकाम कामगारांच्या प्रलंबित समस्यांबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. राज्यातील बांधकाम कामगार हे विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित असून त्यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. बांधकाम कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळं संतप्त झालेल्या बांधकाम कामगारांनी गेल्या 28 जुलैला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता. त्यावेळी या मोर्चातील कामगारांनी त्यांच्या हक्कांसाठी आणि शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी निदर्शनं केली होती. F02 या महत्त्वपूर्ण योजनेत सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना वैद्यकीय सुविधा, स्वतंत्र पोर्टल, घरकुलं प्राधान्यानं मिळावीत अशा मागण्या त्यावेळी करण्यात आल्या होत्या. बांधकाम कामगारांच्या या मागण्यांबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली आहे असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी गेल्या 28 जुलैला कोल्हापूर शहरात बांधकाम कामगारांनी मोर्चा काढल्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त कोल्हापूर यांच्या कार्यालयाकडून 21 ऑगस्टला बैठक आयोजित केल्याचं सांगितलं. या बैठकीत कामगारांच्या सर्व मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. याचबरोबर मंडळाच्या F02 योजनेबाबतचे अर्ज निकाली काढल्याचे तसंच आवास योजनेबाबत प्रलंबित सर्व अर्जाची पडताळणी केल्याचं संबंधितांना अवगत केलं असल्याची माहिती कामगार मंत्र्यांनी दिली. कोल्हापूरकरांच्या कोल्हापुरी चप्पलासाठीच्या लढ्याला अखेर यश आलंय. जगप्रसिद्ध प्राडा कंपनीसह लीडकॉम आणि लीडकार यांच्यामध्ये मुंबईत कोल्हापुरी चप्पलासाठी सामंजस्य करार झालाय. प्राडाच्या 40 विक्री केंद्रावर आता कोल्हापुरी चप्पल ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. ही कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बाब असून या करारामुळे कोल्हापुरी चप्पल लोकल टू ग्लोबल होणार असल्यानं कारागीर आणि उद्योजकांना याचा आर्थिक फायदा होणार आहे. जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलेची नक्कल केल्यानंतर वादाचं केंद्र ठरली ती प्राडा कंपनी. प्राडाविरोधात कोल्हापूरकरांनी दाखवलेली एकजूट कोल्हापुरी चप्पलला जागतिक अधिष्ठान मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरली. कोल्हापुरी हिसक्यानंतर प्राडा कंपनीनं कोल्हापुरात येऊन शहरातील जवाहर नगर इथं परंपरागत कोल्हापुरी चप्पलेचा व्यवसाय करणाऱ्या कारागिरांशी संवाद साधला. यावेळी आकर्षक कलाकुसर, रेखीव बांधणी आणि रुबाबदार कोल्हापुरी चप्पला पाहून प्राडाची टीम भारावून गेली होती.
कोणत्याही आधुनिक मशीनचा वापर न करता हातानं विणलेल्या चामडी वेण्या, जनावरांची सुबक कातडी आणि नैसर्गिक थंडावा देणारी कोल्हापुरी चप्पल प्राडाच्या टीमच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आणि अखेर कोल्हापूरकरांचं कोल्हापुरी चप्पलसाठीच्या लढ्याला अखेर यश आलंय. पारंपरिक चर्मकला वारशाचा लौकिक मिळवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड प्राडा, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ अर्थात लीडकॉम आणि कर्नाटक सरकारच्या लीडकार यांच्यात सामंजस्य करार झाला. या करारामुळे कोल्हापुरी चप्पल यापुढं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्राडा उपलब्ध करून देणार आहे. 26 फेब्रुवारीनंतर प्राडाच्या 40 विक्री केंद्रांवर आता कोल्हापुरी चप्पल ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. यामुळे कोल्हापूर चप्पल कारागिरांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि राज्य सरकारनं यासाठी पुढाकार घेत प्राडा कंपनीसोबत सामंजस्य करार घडवून आणला असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली आहे. भारतीय कारागिरांचं, विशेषतः कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांचं कौशल्य हे सुरक्षित राहावं आणि त्याचा त्यांना योग्य तो लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा अध्यक्ष या नात्याने प्राडाबरोबर मी सुरू केलेला संवाद एक यशस्वी टप्प्यावर पूर्ण झाला. याबद्दल मला प्राडाला आणि सर्व संबंधितांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. प्राडाने काल भारतामध्ये प्राडाचे प्रमुख आले, त्यांची संपूर्ण टीम आली आणि ज्यांच्याकडे कोल्हापुरी चप्पलचं GI टॅगिंग आहे अशा महाराष्ट्र सरकारचं लीडकॉम आणि कर्नाटक सरकारचं लीडकर या दोन्ही संस्थांच्या बरोबर प्राडाने एक MOU साईन केला आणि यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 2000 जोडी कोल्हापुरी चप्पल खरेदी करायचा निर्णय त्यांनी घेतला. हा एक क्रांतिकारी निर्णय आहे. फॅशनच्या जगामध्ये प्राडा ही जगातली सर्वात प्रमुख कंपनी आहे. त्यांनी कोल्हापुरी चप्पलचं त्यांच्या प्रदर्शनामध्ये नामोल्लेख न करता केलेला वापर आणि त्यामुळे जगभर उमटलेल्या प्रतिक्रिया आणि या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र चेंबरने एक सकारात्मक टाकलेलं पाऊल, प्राडाने त्याला दिलेला सकारात्मक प्रतिसाद, प्राडाच्या टीमने दिलेली कोल्हापूरच्या कारागिरांना भेट, या सगळ्या गोष्टींचा शेवट अतिशय चांगला झालेला आहे आणि प्राडाने काल सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकारच्या दोन्ही संस्थांच्यावर MOU साईन केला. हे चप्पल आता जागतिक बाजारपेठेत प्राडाच्या सर्व स्टोर्समध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने विकलं जाईल आणि प्रारंभिक माहितीनुसार हे चप्पल साधारण $920 म्हणजे 80,000 पेक्षा अधिक रुपयाला विकलं जाईल आणि कोल्हापुरी चप्पलला जागतिक स्तरावर जी नवी प्रतिष्ठा प्राप्त झाली प्राडा बरोबरच्या या विवादामुळे आणि प्राडानं आता अधिकृतपणे कोल्हापुरी चप्पल या नावानं विकण्याचा निर्णय घेतल्यामुळे कोल्हापुरी चप्पलाचं मार्केट जगाच्या क्षितिजावर फार मोठ्या प्रमाणात विस्तारणार आहे. कोल्हापुरी चप्पलेची ब्रँड व्हॅल्यू वाढल्यामुळं याचा नक्कीच कारागिरांना फायदा होणार आहे. तर या व्यवसायातून बाजूला गेलेली जुनी पिढी या व्यवसायात पुन्हा परत येण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचं कोल्हापुरातील चप्पल विक्रेते शुभम सातपुते यांनी सांगितलं. या करारामुळं कोल्हापुरी चप्पल लोकल टू ग्लोबल होणार असल्याचंही ते म्हणालेत. नमस्कार, मी शुभम अरुण सातपुते, को ओनर ऑफ इंगा लेदर्स. आम्ही गेल्या 1902 पासून कोल्हापुरी चप्पल बनवण्याच्या व्यवसायात आहोत. कोल्हापुरी चप्पल जी लोकल होती ती आज ग्लोबल होणार आहे. ह्यामुळे कारागिरांना जो मजुरी होती, जी लाईफस्टाईल होती ती वाढण्यास मदत मिळेल. याचा डायरेक्टली इम्पॅक्ट आमच्या कॉटेज इंडस्ट्रीला होणार आहे. ढोर बांधवांच्या जे चमडे बनवतात त्यांना होणार आहे. जी बाहेर पडलेली पिढी होती ह्यामधून की ज्यांना वाटायचं की बाबा कोल्हापुरी चप्पलला श्रम प्रतिष्ठा नाही, ढोर समाजातले जे चमडे कमवणारी लोक होती ते पण ह्या धंद्यातून बाहेर पडली होती. आज जे कोल्हापुरी चप्पल नावलौकिक आलंय, जे बाबा आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला किंमत मिळते, त्याच्यामुळे आज जो कारागीर वर्ग बाहेर पडला होता तो आज परत ह्या कामाकडे वळतोय. जे ढोर बांधव चमडे कमवण्याचे रंगे होते ते कालांतराने बंद होत चाललेले होते, तर आज आम्ही या गेल्या 8 महिन्यात बघतोय की 2 ढोरांनी ती रंगी परत चालू केली. म्हणजेच जी कोल्हापुरी चप्पलचं जे पडद्याआड जाण्याची कला होती, पडद्याआड जी कोल्हापुरी चप्पलची कला जी जात होती ती आज रिवाईव्ह होते, म्हणजे पुनर्जीवित होते, हे खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. जे संपत चाललेली कला होती त्यास पुनर्जीवन त्याला मिळतंय. सध्या एका कारागिराला एक कोल्हापुरी चपलाची जोड बनवण्यासाठी किमान 2 दिवसांचा वेळ लागतो. कोल्हापुरी चपलेचा दर 1500 रुपयांपासून पुढं आहे. सध्या हीच कोल्हापुरी चप्पल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत $920 अर्थात याची किंमत 85,000च्या वर जाणार आहे. यामुळं कारागीर, उद्योजक आणि निर्मात्यांना याचा आर्थिक लाभ होणार असल्यानं कोल्हापूरच्या कारागिरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
उदगाई उदच्या गजरात हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ओढ्यावरील रेणुका देवीची अंबिल यात्रा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली. देवीला नैवेद्य अर्पण करत दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. कोल्हापूर शहर आणि परिसरातून कर्नाटकातील सौंदत्ती इथल्या रेणुका यात्रेसाठी हजारो भाविक जात असतात. ही यात्रा संपल्यानंतर कोल्हापूर शहरवासियांचं लक्ष लागतं ते ओढ्यावरील रेणुका देवीच्या अंबिल यात्रेकडं. आज या ठिकाणच्या रेणुका देवीच्या मंदिरात देवीच्या अंबिल यात्रेनिमित्त विधिवत अभिषेकानंतर देवीची आकर्षक पूजा बांधण्यात आली. यानंतर मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली. अंबिल म्हणजे काय तर रेणुका देवीला वैधव्य प्राप्त झालं म्हणजे रेणुका देवी दुःखात असते, मग एखादं दुःख हलकं करण्यासाठी त्याच्या आवडतीची वस्तू त्याला अर्पण करणं म्हणजे आंबील यात्रा. तर आता रेणुका देवीला आवडणारी आंबील, भाजी, भाकरी ह्याचा नैवेद्य आपण तिला अर्पण करून रेणुका देवीला या दुःखातून सावर, तुझ्या संसाराला पुन्हा परत सुरुवात कर आणि या जगाचा कारभार पुन्हा परत तुझ्या हातात घे, हे तिथं रेणुका देवीचं सांत्वन करण्यासाठी ही आंबील यात्रा पार पडते. तर आंबील यात्रेला आज सकाळी पहाटे प्रारंभ झाला. पहाटे 1-2 वाजता रेणुका देवीचा अभिषेक झाला. 4 वाजता पहिली आरती झाली. आता दुपारी 4 किंवा संध्याकाळी 4 पर्यंत आपली पालखी सोहळा होईल. पालखी सोहळा झाल्यानंतर जगाची आरती होईल आणि जगाची आरती झाल्यानंतर या आंबील यात्रेची सांगता होईल. पहाटेपासूनच उदगाई उदच्या गजरात देवीचं दर्शन आणि नैवेद्य देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र रांगेंची व्यवस्था करण्यात आली होती. देवीला भरलं वांग, मेथीची भाजी, वडी, गाजर, कांदापात, लिंबू, केळ आणि भाकरी असा नैवेद्य देण्यात आला. अनेक महिलांनी नैवेद्य अर्पण केल्यानंतर मंदिर परिसरात बसून सामूहिक भोजन केलं. यावेळी अनेक सामाजिक संघटनांच्या वतीनं मंडप उभारून भाविकांसाठी मोफत सरबत, आंबील, अल्पोपहाराची सोय केली होती. या ठिकाणी प्रसन्न वैद्य हे मागील 21 वर्ष आंबील वाटप करतायत. अखंड आंबील वाटपचा कार्यक्रम इथं घेत असतोय. हे करत असताना मी बाकीची पण सामाजिक कार्य चालू असतात. मग आता या मी इच्छुक आहे. माझं म्हणणं असं आहे की आमच्यासारख्या उमेदवाराला बाबा योग्य रीतीनं पुढं न्याय मिळावा, नाहीतर जी आत्ता राज्य सरकारची निवडणूक आयोगाबरोबर जे मिळून संगनमतानं जे वोट चोरी चालू आहे त्यामध्ये आम्ही असं कुठं बळी पडू नये एवढीच आमची देवीकडं मागणी आहे की जेणेकरून योग्य निर्णय व्हावा. रेणुका मंदिर परिसरातील विविध प्रकारचे पाळणे, खेळण्यांची दुकानं, ज्वेलरीची दुकानं, मातीपासून बनवलेली खेळणी, खाद्यपदार्थांची दुकानं लोकांसाठी पर्वणी ठरत होती. यात्रेत लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहणारा होता. देवीच्या दर्शनानंतर भाविकांनी यात्रेतील साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. भाविकांच्या गर्दीनं मंदिर परिसर फुलून गेला होता. मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राजू शेट्टींना जात धर्म पंथामध्ये अडकवू नका, ते शेतकऱ्यांचे नेते आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य यावं यासाठी ते प्रामाणिकपणे आणि बांधिलकी समजून लढतात, असे गौरवोद्गार ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांनी काढले. ते माणगाव इथं 2012 साली शिरोली इथं झालेल्या ऊसदर आंदोलनातील निर्दोष मुक्तता झालेल्या आंदोलकांच्या सत्कार समारंभात बोलत होते. 2012 साली शिरोली इथं ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह स्वाभिमानीच्या आंदोलकांवर 302 सह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांमधून नुकतीच या सर्व आंदोलकांची निर्दोष मुक्तता झाली आहे. या आंदोलकांसह न्यायालयात त्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांचा माणगाव इथं सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांनी ऊसदर आंदोलनातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या सहभागाचा आढावा घेताना त्यांचं कौतुक केलं. यावर्षी राजू शेट्टींमुळेच कर्नाटकात ऊस दर वाढवून मिळाला असल्याचं त्यांनी सांगितलं. माजी खासदार राजू शेट्टी यांनी 2012 सालच्या आंदोलनाच्या आठवणी सांगताना महात्मा गांधींना येरवडा कारागृहातील ज्या खोलीत ठेवण्यात आलं होतं त्याच्या शेजारच्याच खोलीत आपल्यासह आंदोलकांना ठेवलं होतं असं नमूद केलं. माजी आमदार उल्हास पाटील यांनी आम्ही वेगवेगळ्या पक्षांमध्ये असलो तरी शेतकरी प्रश्नांसाठी एक असल्याचं सांगितलं. याप्रसंगी पुरंदर पाटील, भगवान काटे, महादेव धनवडे, विधिज्ञ ब्रिजेश शास्त्री, श्रेणिक चौगुले यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिवगोंडा पाटील, अरुण मगदूम, अभिषेक मगदूम, सुधीर बिरनाळे, सौरभ मगदूम, गोमटेश पाटील, अंकुश चव्हाण, शिवानंद कारवेकर, वृषभ पाटील
पाटील यांनी परिश्रम घेतले. डॉक्टर डी.वाय. पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला संस्थेचे सल्लागार अशोकराव देसाई, रजिस्ट्रार विश्वनाथ भोसले, इचलकरंजी नगरपालिकेचे निवृत्त जल अभियंता R.V. मिरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर डी.वाय. पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं इंजिनिअरिंग कॉलेजच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संस्थेचे सल्लागार अशोकराव देसाई, रजिस्ट्रार विश्वनाथ भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य A.B. पाटील, इचलकरंजी नगरपालिकेचे निवृत्त जल अभियंता R.V. मिरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला संस्थेचे सल्लागार अशोकराव देसाई यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. प्राचार्य A.B. पाटील, प्राध्यापिका मेघना महाडेश्वर यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील राज्यस्तरीय बॉक्सिंग, कॅरम, बॅडमिंटन अशा विविध स्पर्धेत सहभाग घेतलेल्या मानस महाडेश्वर, महिमा शिर्के, मृदुला कांबळे, समर्थ पाटील यांचा तसंच सांघिक खेळात यशस्वी कामगिरी केलेल्या हुदा अहमद कापडी, भार्गवी तोडकर या विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ब्रिलियंट अकॅडमीचे संस्थापक अभिजित कुलकर्णी, अश्विनी शिंदे, भाग्यश्री कुराडे, अपर्णा कुलकर्णी, P.D. पाटील यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक तसंच पालक उपस्थित होते. कोल्हापुरातील मेरीवेदर क्रिकेट क्लब आणि मित्रपरिवाराच्या वतीनं शेणी दान हा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत कोल्हापुरातील पंचगंगा आणि कसबाबावडा स्मशानभूमीसाठी एकूण 30,000 शेणी दान करण्यात आल्या. गेली 35 वर्ष मेरीवेदर क्रिकेट क्लब आणि मित्रपरिवार कोल्हापुरातील मेरीवेदर क्रिकेट मैदानावर नियमित सराव करतात. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनानं पंचगंगा स्मशानभूमीतील शेणींचा तुटवडा भरून काढण्यासाठी शेणी दान करण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत मेरीवेदर क्रिकेट क्लब आणि मित्रपरिवारातर्फे स्मशानभूमी आणि कसबाबावडा स्मशानभूमीसाठी एकूण 30,000 शेणी दान करण्यात आल्या. यावेळी क्लबचे सदस्य अमर मार्ले यांनी क्लबच्या इतर सामाजिक उपक्रमाबाबत माहिती दिली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लबचे सर्व कमिटी मेंबर्स, खेळाडू आणि मित्रपरिवाराचं सहकार्य लाभलं. यावेळी क्लबचे कमिटी मेंबर महेश बेडेकर, रविराज शिंदे, पंचगंगा स्मशानभूमी इथले आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे, क्लबचे इतर सदस्य निलेश भादुले, गौरव चव्हाण, रोहनराज शिंदे, निवास वाघमारे, संदीप चिगरे, ऋतुराज शिंदे आदी उपस्थित होते. कसबाबावड्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत रामकृष्ण उर्फ बंडू जाधव आणि वैशाली जाधव या दाम्पत्याच्या सहकार्यातून पद्मा पथक इथं मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या 2 दिवसीय शिबिरात सुमारे 500 जणांची मोफत डोळे तपासणी करून त्यांना चष्मे दिले जाणार आहेत. कसबाबावड्यातील सामाजिक कार्यकर्ते बंडू जाधव आणि वैशाली जाधव हे दाम्पत्य वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी कार्यरत असते. आर्थिक अडचणींमुळे अनेक गोरगरीब नागरिकांना वेळेवर आरोग्य तपासणी करणं शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन या दाम्पत्यानं पद्मा पथक इथं 2 दिवसांचं मोफत डोळे तपासणी आणि चष्मा वाटप शिबिर आयोजित केलंय. या शिबिराच्या पहिल्या दिवशी सुमारे 200 जणांनी लाभ घेतला. शिबिरात ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांगांचीही डोळे तपासणी करण्यात आली. विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत प्रत्येक घरातील नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहणार असल्याचा विश्वास सामाजिक कार्यकर्त्या वैशाली जाधव यांनी व्यक्त केला. आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, माजी आमदार ऋतुराज पाटील साहेब आणि DYPचे विश्वस्त संजय D पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कित्येक वर्ष वेगवेगळे उपक्रम जसे रक्तदान शिबिर असू दे किंवा रुग्णांसाठी फळ वाटप, परत आपले जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी पिशवी वाटप, जे आपले माळकरी लोक आहेत त्यांच्यासाठी पिशवी वाटप, परत दिव्यांगासाठी खाऊ वाटप आणि मनोरंजन, हे सर्व कार्यक्रम आम्ही राबवत आलेलो आहोत. आणि या प्रकारचे अनेक कार्यक्रम आत्ताही चालू आहेत. नेत्रदान तपासणी शिबिर आणि फक्त सर्वसामान्यांना परवडणारा फक्त 80 रुपयामध्ये चष्मा उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम सध्या चालू आहे. हा आम्ही पुढे सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली
खाली आम्ही हा उपक्रम चालू ठेवणारच आहोत. रक्तदान शिबिरसुद्धा आमचं अनेक वर्ष चालू आहे. तसेच आम्ही वेगवेगळ्या रुग्णांसाठी सुद्धा सेवा उपलब्ध करून देत आहोत. प्रभाग क्रमांक 5मधून आम्ही घराघरापर्यंत सामाजिक कार्याने पोहोचण्याचा कार्यक्रम पोहोचलो आहोत. या कार्यक्रमाच्याद्वारे पोहोचलो आहोत. तर या प्रकारचेच अनेक कार्यक्रम आम्ही सतेज उर्फ बंटी पाटील साहेब आणि माझे पती बंडू जाधव यांच्या साथीने पुढेही चालू ठेवणार आहोत. यावेळी उज्ज्वला चौगले, सुनील निकम, महम्मद शेख, धना तोरसकर, मनोज डोंगरे, श्रीपाद कुलकर्णी, माधवी लोणार, सुजाता कुलकर्णी, मंगल देशपांडे, श्रीकांत चव्हाण, योगेश निकम यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते. इंग्रजांच्या बंदिवासातील क्रांतिकारकांची सुटका करण्यासाठी डिसेंबर 1942मध्ये गारगोटी कचेरीवर हल्ला करण्यात आला होता. यावेळी झालेल्या गोळीबारात 7 क्रांतिकारक हुतात्मे झाले होते. इंग्रजांविरोधातील लढ्यात हौतात्म्य पत्कारलेल्या या 7 क्रांतिकारकांना मुरगुडमध्ये अभिवादन करण्यात आलं. इंग्रजांच्या बंदिवासातील क्रांतिकारकांची सुटका करण्यासाठी डिसेंबर 1942मध्ये गारगोटी कचेरीवर हल्ला करण्यात आला होता. यावेळी झालेल्या गोळीबारात 7 क्रांतिकारक हुतात्मे झाले होते. या ऐतिहासिक घटनेत करवीर सिद्धय्या स्वामी, शंकरराव कृष्णाजी इंगळे, तुकाराम रामजी भारमल, नारायण दाजी वारके, मल्लाप्पा बाबाजी चौगुले, बळवंत लक्ष्मण जबडे आणि परशुराम कृष्णा साळोखे यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिली होती. इंग्रजांविरोधातील लढ्यात हौतात्म्य पत्कारलेल्या या 7 क्रांतिकारकांना मुरगुडमध्ये अभिवादन करण्यात आलं. या हुतात्म्यांचे विचार आणि बलिदान आपल्या आचार विचारातून जपलं पाहिजे या उद्देशानं दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळी भावेश्वरी चौक मंडळाच्या वतीनं गारगोटी इथून आणलेली हुतात्मा ज्योत ही हुतात्मा स्मारकापासून ऐतिहासिक हुतात्मा चौकापर्यंत मिरवणुकीनं नेण्यात आली. या मिरवणुकीत शिवराज विद्यालय, विजयमाला मंडलिक गर्ल्स स्कूल आणि MJ लकी इंग्लिश मीडियम स्कूलच्या NCC कॅडेट्स मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हुतात्मा चौकातील स्मारकाला स्वातंत्र्य सैनिक वारसदार हेमंत पोतदार आणि MJ ग्रोनचे संस्थापक जावेद मकानदार यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. भाजपमधील वाद उफाळला. पंतप्रधान मोदींनी खासदारांची स्वतंत्र बैठक घेऊन गटबाजीवर उघडपणे व्यक्त केली नाराजी. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम, भाजपचा ऐतिहासिक विजय. महापालिकेतील डाव्या पक्षांची 45 वर्षापासूनची सत्ता आणली संपुष्टात. कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राणा, थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या. राज ठाकरेंनी लहान मुलं पळवण्यावर लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र. राज ठाकरेंच्या शंकांना नक्की उत्तर देणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती. सिडकोनं बांधलेल्या तब्बल 17,000 घरांच्या किमतीत 10% कपात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. गेल्या 6 महिन्यांपासून हद्दपार असलेला पेठवाड गावातील गुन्हेगार धनाजी माने हा शुक्रवारी रात्री आजारी असलेल्या आईला औषध देण्यासाठी त्याच्या घरी आला होता. घरी आल्यानंतर पेठवडगाव पोलिसांनी आपल्याला घरात घुसून अमानुष मारहाण केली आहे असा आरोप धनाजी माने यानं केलाय. या मारहाणीनंतर तो उपचारासाठी आज CPRमध्ये दाखल झाला होता. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगावमधील अपराध कॉलनीमध्ये राहणाऱ्या धनाजी शंकर माने याच्यावर 6 महिन्यांपूर्वी हद्दपारीची कारवाई झाली आहे. तो सध्या कॅन्सरसारख्या दुर्धर आजारानं त्रस्त आहे. 2 महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचं निधन झालंय. घरी वयस्कर आई आणि त्याचा लहान मुलगा हे दोघेच राहतात. त्यातही आई आजारी असते. आईला औषध देण्यासाठी धनाजी माने हा शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमाराला घरी आला होता. याची माहिती मिळताच पेठवडगावचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह अन्य 3-4 पोलिसांनी घरात घुसून काठीनं अमानुष मारहाण केली आहे असा आरोप धनाजी माने आणि त्याच्या वृद्ध आईनं केलाय. मी गेले 6 महिने झाले हद्दपार आहे
आणि मला कॅन्सर आहे आणि वडील आमचं 2 महिने झालं वारल्यात आणि आता घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. कोण मिळवतं नाही, मी हातदपार असल्यामुळं. आणि आई आजारी असते सतत आणि आईला गोळ्या द्यायला आलतो मी रात्री आणि इथं पोलीस गाडी आली ती. पोलीस गाडीतनं मला इथं घरी पकडण्यासाठी मला प्रमोद शिंदे साहेब आणि ड्रायव्हर आणि अन्य 3 लोक होते. मला काही त्यांची नावं माहीत नाहीत. आणि इथं आल्यानंतर मी फक्त त्यांना काय म्हणलं, फक्त मी लग्नेशनं जाऊन येतो. आणि तिने मला एवढं बेदम मारलं की माझं हे सगळं काळं निळं झाले आणि मला अक्षरशः उभा राहता येणं झाले. एवढी परिस्थिती बेकार आहे. आणि इथून मला पोलीस गाडीतनं पोलीस स्टेशनला नेलं. मला 142 दाखल माझ्यावर गुन्हा केला आणि तिने मला पर जिल्ह्यात म्हणजे सांगली जिल्ह्यात सोडायला पाहिजे, कोल्हापूर जिल्ह्यात मी हद्दपार आहे, तर मला तिने परत घरी झोप जा म्हणून घरी सोडलं. घरी गाडी सोडायला आलेली. मालक वारल्यात आता फक्त 1.5 महिना 2 महिने वैत आलं. 1.5 महिना पावणे 2 महिने अजून 2 महिन्याचं कर्ज नाही. पोराला आमच्या वळ उठूस तर मारलं. मी आडवं गेलो पोरगा आमचं शिवा देऊ नका त्याचा कॅन्सरचं त्याला ऑपरेशन झालेलं आहे आणि पोरग्याला आमच्या नाहीत असले शिवा द्यायला आल्यात. पोरगाने म्हणलं आमच्या आईवरनं शिवा देऊ नका असा, तरी पण शिवा आई बहिणीवरनं दिल्या पोलिसांनी. काठी फुटून बाजूला गेली. मला सकट मावशी ग बसा तुम्ही मागं सरका म्हणून मला पण शिवा द्यायला लागल्या. एकच काठीनं असल्या काठीनं फुटूस तर मारल्या. 2 तुकडे झाल्यात, एक घावना एक घावल्या. मारहाणीमुळे त्याला त्रास होऊ लागल्यानं आज दुपारी तो CPRमध्ये उपचारासाठी दाखल झाला होता. हद्दपारीच्या नियमांचा भंग केल्याबद्दल धनाजी मानेवर कायदेशीर कारवाई करणं आवश्यक असताना पोलिसांनी त्याला अमानुषपणे मारहाण करण्याचं कारण काय असा सवाल उपस्थित होत असून पेठवडगाव पोलीस पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. शासनानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत थकीत घरपाळ्यावर 50% सवलत देण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार करवीर तालुक्यातील गडमुडशिंगे ग्रामपंचायतीनं ही सवलत लागू करण्याचा ठराव ग्रामसभेत केलाय. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनी शिरगावे होत्या. शासनाच्या वतीनं राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवलं जातंय. या अभियानांतर्गत 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या थकीत घरफाळा रक्कमेत 50% सवलत देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी 2025-26चं चालू वर्षाचं घरपट्टी एकरकमी भरणं बंधनकारक आहे. राज्यात अनेक ग्रामपंचायतींनी हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतलाय. करवीर तालुक्यातील गडमुडशिंगे ग्रामपंचायतीनं याबाबत ग्रामसभा घेतली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनी शिरगावे होत्या. या ग्रामसभेत ही सवलत लागू करण्याचा ठराव करण्यात आला. यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळालाय. 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही सवलत असून याचा लाभ घेण्याचं आवाहन सरपंच अश्विनी शिरगावे यांनी केलंय. मी गडमुडशिंगे सरपंच अश्विनी अरविंद शिरगावे. आजच्या विशेष ग्रामसभेमध्ये जे शासन निर्णय होता समृद्धी पंचायत राज्य अभियानांतर्गत जो घरफाळा 50% सवलत देण्याचा निर्णय आज आमच्या ग्रामसभेमध्ये घेतलेला आहे. आणि आपण देत असताना अगदी कमी कालावधी होती, कमी कालावधी आहे. 31 डिसेंबरपर्यंत त्याची मुदत आहे. म्हणून आपण रविवारीसुद्धा आपलं ग्रामपंचायती कार्यालय चालू ठेवलेलं आहे. आणि अशी विनंती आहे की बाबा हे 50% जो लाभ आहे तो गावकऱ्यांनी जास्तीत जास्त घ्यावा आणि घरफाळा भरून ग्रामपंचायती कार्यालयाला सहकार्य त्यांनी करावे असं मी विनंती करते. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संदीप धनवडे, सदस्य सुदर्शन पाटील, रावसाहेब पाटील, संदीप थोरात, संजय सकटे, सदस्या सरिता कांबळे, अलका सोनुले, तेजस्विनी सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, बाबा सोमाळी, विनोद सोनुले, माजी सरपंच बागल कामत, शेतकरी संघाचे संचालक आनंदा बनकर, ज्येष्ठ नेते संभाजी दांगट, उत्तम पाटील, मयूर सोनुले, अभिजित देशमुख, प्रशांत माळी, अशोक गवळी, दीपक ढेरे, अजय सोनुले यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. कोल्हापुरातील परिवर्तन सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय संजय दिनकर पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या भगिनी संगीता पाटील यांनी गरजू रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे. आज राजारामपुरीत झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत ही रुग्णवाहिका परिवर्तन सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांकडे प्रदान करण्यात आली.
कोल्हापुरातील परिवर्तन सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय दिनकर पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या भगिनी संगीता पाटील यांनी गरीब आणि गरजू रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. आज संगीता पाटील यांनी परिवर्तनच्या कार्यकर्त्यांकडे ही रुग्णवाहिका प्रदान केली. कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना या रुग्णवाहिकेचा लाभ होणार आहे. यावेळी विजयमाला पाटील, परिवर्तन सामाजिक संघटनेचे योगेश हातलगे, जितू शिंदे, सुधीर फडके, बाबासाहेब बनसोडे, शुभम शिरहट्टी, पिंटू जाधव, निवास भारमल, रुपेश राजपूत, पप्पू जाधव, तानाजी मोरे, राज शिंदे, आर्यन शिंदे, प्रज्ञा कारंडे, अर्पिता गवळी, आदित्य कुंभार, भाग्यश्री मांग, प्रकाश कदम यांच्यासह परिवर्तन संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. वारणा परिसराचे भाग्यविधाते सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 31व्या पुण्यतिथीनिमित्त आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते त्यांच्या समाधीचं पूजन करण्यात आलं. यावेळी वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूह तसंच परिसरातील पदाधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी बांधवांनी समाधीचं दर्शन घेत तात्यासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं. वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 31व्या पुण्यस्मरणार्थ वारणा नगर इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. वारणा कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीसमोर असणाऱ्या स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या समाधीचं वारणा विविध उद्योग समूहाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते झालं. यावेळी आमदार अशोकराव माने, विश्वेश कोरे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, ज्योतिरादित्य कोरे यांच्यासह वारणा विविध उद्योग समूहात आणि परिसरातील पदाधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी बांधवांनी समाधीचं दर्शन घेतलं. वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्रांगणात असणाऱ्या तात्यासाहेब कोरे यांच्या पुतळ्याला आमदार कोरे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून प्रत्येक गावातून आलेल्या सद्भावना दौडीचं स्वागत आमदार कोरे यांनी केलं. यावेळी वारणा विभाग शिक्षण मंडळापासून रथयात्रा, पालखी सोहळा समाधीस्थळापर्यंत आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वाजंत्री, विविध वेशभूषेतील विद्यार्थी, ढोल ताशा पथक, भजनी मंडळ यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी सहभागी झाले होते. हा रथोत्सव स्मृती मंदिरापासून ते तात्यासाहेबांच्या समाधीस्थळापर्यंत काढण्यात आला. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या ज्योतीनं समाधीस्थळावरील मुख्य ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. कोल्हापुरातील सायबर चौकात शुक्रवारी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमाराला तेजस मोरजकर या चारचाकी चालकाचं नियंत्रण सुटून विचित्र अपघात झाला. या अपघातात चारचाकीचा चक्काचूर झाला असून रस्ता दुभाजक आणि पोलचं सुमारे 3 लाख रुपयांचं नुकसान झालंय. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी तेजस मोरजकर विरोधात गुन्हा दाखल केलाय. कोल्हापुरातील प्रतिभानगर परिसरात राहणारे तेजस मोरजकर शुक्रवारी रात्री 11:15च्या सुमारास त्यांच्या मोटारीतून शिवाजी विद्यापीठाकडून घरी निघाले होते. ते सायबर चौक परिसरात आल्यानंतर त्यांचं मोटारीवरील नियंत्रण सुटल्यानं त्यांची मोटार थेट रस्ता दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेला गेली. या अपघातात त्यांच्या वाहनाचा चक्काचूर झाला असून रस्ता दुभाजक फुटलाय, तर दुभाजकात असलेला विजेचा खांबही तुटून पडलाय. या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुमारे 3 लाख रुपयांचं नुकसान झालंय. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी तेजस मोरजकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. 2 दिवसांपूर्वी सायबर चौकात उसाच्या ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा अपघात झाल्यानं सायबर चौक अपघाताचा ब्लॅक स्पॉट ठरतोय. करवीर तालुक्यातील बहिरेश्वर इथल्या विलास केशव गोसावी यांच्या राहत्या घराला शुक्रवारी मध्यरात्री आग लागली. या आगीत जनावरांचा चारा, धान्य, प्रापंचिक साहित्य, रोकड, दागिने जळून सुमारे 10 लाख रुपयांचं नुकसान झालंय. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. करवीर तालुक्यातील बहिरेश्वर इथं विलास गोसावी हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराच्या मागील बाजूला आग लागली. परिसरातील रहिवाशांना याची माहिती मिळताच त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीनं काही क्षणात रौद्ररूप धारण केलं. बघता बघता आगीनं संपूर्ण घर कवेत घेतलं. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे 6 तासांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत जनावरांचा चारा, धान्य, प्रापंचिक साहित्य, रोकड, दागिने जळून सुमारे 10 लाख रुपयांचं नुकसान झालं. गोसावी कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते.
मात्र डोळ्यादेखत सर्व साहित्य जळून खाक झाल्यानं या कुटुंबातील सदस्यांसमोर आता करावं तरी काय असा प्रश्न उभा ठाकलाय. आता 2 लाख रुपये घालून पोराला ऑपरेशन करून आणलेलं तर योगाला पडला त्यांचा संसार झाला. पोरं नाम दाखले आहेत, बारीक बारीक मोठी तरी आहेत काय सांग पोराची काय करूया सांग. आता देवापाशी न्याय आहे द्या. रोजगार करून पोरगीनं परपंच केलं, सगळं पार केलं. सुदैवाने या आगीत या कुटुंबाची जनावरं वाचली आहेत. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे. या आगीत सर्व भस्मसात झाल्यानं या कुटुंबाला उभारी देण्यासाठी समाजातील दातृत्वाचे हात पुढे येण्याची गरज आहे. आज सायंकाळी जुना बुधवार पेठेत मोपेड आणि डंपरची धडक झाली. या अपघातात मोपेडवरील सुष्मिता धोंडीराम पाटील या वडणगेतील महिलेचा मृत्यू झालाय. सायंकाळी उशिरापर्यंत CPR पोलीस चौकीत या अपघाताची नोंद करण्याचं काम सुरू होतं. करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या सुष्मिता धोंडीराम पाटील या लक्ष्मीपुरी इथल्या एका खासगी कंपनीत नोकरी करतात. आज सायंकाळी 6:15 वाजण्याच्या सुमाराला त्या मोपेडवरून गावी जात होत्या. जुना बुधवार पेठेत त्यांची दुचाकी आणि डंपरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरून रस्त्यावर पडल्यानं सुष्मिता पाटील गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेत सुष्मिता पाटील यांना उपचारांसाठी CPRमध्ये दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी पाटील यांना मृत घोषित केलं. अपघाताच्या ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केल्यानं बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान लक्ष्मीपुरी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ही वाहतूक कोंडी कमी करून वाहतूक सुरळीत केली. करवीर तालुक्यातील दोनवडे इथं आज सायंकाळी 4 वाजता 2 एकर क्षेत्रातील ऊसाला आग लागली. या आगीत 4 शेतकऱ्यांचं सुमारे 4 लाख रुपयांचं नुकसान झालंय. करवीर तालुक्यातील दोनवडे इथल्या देवाची पट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवारात ऊस शेती आहे. या ठिकाणच्या ऊसाला आज सायंकाळी अचानक आग लागली. स्थानिकांनी ऊस तोडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र या आगीत सागर हारुगले, गणपती पाटील, संजय पाटील आणि रमेश हारुगले या 4 शेतकऱ्यांचा 4 एकर क्षेत्रातील ऊस जळाला. या दुर्घटनेत शेतकऱ्यांचं सुमारे 4 लाख रुपयांचं नुकसान झालंय. शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीगमध्ये आज उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम संघानं सुभाषनगर फुटबॉल क्लबवर 1-0 गोल फरकानं मात केली. संयुक्त जुना बुधवार पेठ आणि बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिल्यानं दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आले. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं आयोजित शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीगमध्ये आज सायंकाळच्या सत्रात संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात सामना झाला. सामन्याचा पूर्वार्ध 0-0 बरोबरीत संपला. उत्तरार्धात जुना बुधवार पेठ संघाच्या थुलुंगानं 62व्या मिनिटाला मैदानी गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर 80व्या मिनिटाला बालगोपाल तालीम मंडळाच्या विश्वविजय घोरपडे यानं गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आले. जुना बुधवारपेठ संघाकडून सचिन मोरे, प्रसाद सरनाईक, रविराज भोसले यानं तर बालगोपाल तालीम मंडळ संघाकडून विश्वविजय घोरपडे, अभिनव साळोखे, देवराज मंडलिक, प्रथमेश तांदळे, प्रतीक पोवार यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. दुपारच्या सत्रातील सामन्यात दुपारी 1:30 वाजता झालेल्या सामन्यात उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळानं सुभाषनगर फुटबॉल क्लबवर 1-0 गोल फरकानं विजय मिळवला. रविवारी आणि सोमवारी सामन्यांना सुट्टी असणार आहे. तर मंगळवारी दुपारी 4 वाजता शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात सामना होणार आहे. DY पाटील अभिमत विद्यापीठांतर्गत आंतर महाविद्यालयीन खो खो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत मुलांमध्ये DY पाटील कॉलेज ऑफ फार्मसी तर मुलींमध्ये DY पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या संघांनी विजय मिळवले. कदमवाडीतील DY पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर DY पाटील अभिमत विद्यापीठांतर्गत आंतर महाविद्यालयीन खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. DY पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विश्वनाथ भोसले यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी DY पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र ख्याल्लप्पा, DY पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉक्टर अमृत कुंवर राईसदादे, स्टुडंट वेलफेअरचे डायरेक्टर डॉक्टर अद्वैत राठोड, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड, क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, सुशांत कायपुरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, डी.वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट यांचे संघ सहभागी झाले होते. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत मुलांमध्ये डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी संघानं विजेतेपद पटकावलं, तर डी.वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट संघ उपविजेता ठरला. मुलींमध्ये डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी संघानं विजेतेपद पटकावलं, तर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग संघ उपविजेता ठरला. विजेत्यांना डी.वाय.पी. अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थी सत्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली. या स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांचं मार्गदर्शन लाभलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापुरात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत ग्रामीण डाक सेवेचं संमेलन संपन्न. 6,000 डाक सेवकांची उपस्थिती. राष्ट्रीय गुन्हे अहवालानुसार देशातील दर 2 शेतकरी आत्महत्यांमागं एक आत्महत्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याची. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शेतकरी आत्महत्यांसंदर्भात श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी करत वेधलं सरकारचं लक्ष. मत चोरी होऊ नये यासाठी सरकारला सुबुद्धी दे. काँग्रेसच्या महिला आघाडीचं कोल्हापुरातील ओढ्यावरील रेणुका देवीला साकडं. पेठवडगाव पोलिसांनी घरात घुसून अमानुष मारहाण केली. हद्दपारीची कारवाई झालेल्या धनाजी मानेचा आरोप. आणि राज्यातील बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी वेधलं सरकारचं लक्ष. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.